मॉर्निंग, वेलकम टू आवर चॅनल. प्रश्न पडला ना, मागे अंधार दिसतोय, गुड मॉर्निंग म्हणते. आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही निघालोय फिरायला. कुठे? कोकणात. हो, पण एक विचारायचं राहिलं, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का? आपली पूर्ण ट्रिप बघायची असेल तर आधी पहिला जाऊन सबस्क्राईब करा. ट्रिप बिगिन्स नाउ. कोकण कोणाला नाही आवडत? कोकण ट्रिप सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आम्हीही पुण्याहून निघालोय. आम्ही पूर्ण 4 दिवसांची ट्रिप प्लॅन केलेली आहे. त्यातला हा डे 1चा ब्लॉग तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. या 4 दिवसामध्ये आम्ही रत्नागिरी, मालवण, देवबाग यातले मोस्टली पॉइंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या सर्व पॉइंट्सची इन डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्याद्वारे पोहोचवणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही हिंजवडीहून पुण्यातून कापूरहोळ भोर मार्गे निघालोय. भोर घाटातील ते हिरवेगार झाडी, डोंगर आणि सकाळचा थंडगार वारा, एकदम उत्तम असं वातावरण. तर भोर घाटातली हा पॉइंट तर सगळ्यांनाच माहित आहे, नेकलेस पॉइंट. तिथे थोडा वेळ थांबून मस्त फोटो सेशन वगैरे करून मस्त हिरव्यागार झाडातनं डोंगरातून आम्ही निघालोय. सकाळचा थंडगार वारा, अगदी आनंददायी वातावरण. पुढे आल्यावर वाटेतच आम्हाला नीरा देवघर धरण भेटलं. नुकताच पाऊस थांबल्यामुळे सगळीकडे हिरवेगार वातावरण, धरणही अगदी गच्च भरलेलं आहे. तिथे थोडा वेळ थांबून मस्त फोटोज वगैरे क्लिक करून पुढे वरंधा घाटातून आम्ही वर निघालो. पावसामुळे या घाटातली रस्त्यांची खूप वाईट अवस्था आहे, पण ते दृश्य आम्ही बघत होतो, जे वातावरण होतं त्यापुढे हे रस्ते काहीच नाहीत असं वाटायला लागलं. एकदम मन मोहून टाकणारं असं वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य, घनदाट झाडी, जागोजागी धबधबे वाहत आहेत आणि खाली तलाव वगैरे मस्त. वरंधा घाटातील ते सौंदर्य बघून असं वाटत होतं एक नैसर्गिक देणगीच आहे. तिथे थोडंसं वरती गेल्यावर नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. वरंधा घाटातील हा एक फोटो पॉइंट, खूप उत्तम असं वातावरण. तिथलं तुम्ही व्ह्यूज बघू शकता, एकदम छान. घाटातून ठिकठिकाणी धबधबे येत आहेत, इतकं मस्त वातावरण होतं. त्यानंतर आम्ही चिपळूण सिटीच्या थोडंसं अलीकडे असलेल्या परशुराम गावात गेलो. परशुराम गावात पुरातन काळापासून परशुराम मंदिर आहे, ते पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. परशुराम मंदिर हे चिपळूण स्टेशन पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या बाहेर पार्किंगची उत्तम सोय आहे. एंट्री केल्यावर डाव्या बाजूला गोशाळा आहे. हे मंदिर 750 वर्षापूर्वीचं आहे. परशुराम हे विष्णूचा 6वा अवतार म्हणून ओळखले जातात. मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराचा परिसर बघितला. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला रेणुका मातेचं म्हणजेच परशुरामाच्या आईचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या शेजारी बाणगंगा कुंड आहे. हे मंदिर ज्या पर्वतावर वसलंय त्याला महेंद्र पर्वत असं म्हणतात. या महेंद्र पर्वतावर सदैव पाणी राहावं म्हणून परशुरामाने वरुणास्त्र बाणाने गंगा निर्माण केली व गंगेची स्थापना केली, म्हणून याला बाणगंगा कुंड असे म्हणतात. मंदिराच्या परिसरात भरपूर अशा औषधी वनस्पतींची पण लागवड केलेली आहे. ज्यावेळी आपल्यावर मुघलांची सत्ता होती त्यावेळी मुघलांनी हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केलं. त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाचे जावई व जहाज गायब झाले, तेव्हा इथे ब्रह्मेंद्र स्वामींची ख्याती होती. आदिलशहाला माहीत पडल्यानंतर त्यावेळी त्याने येऊन विचारलं, माझा जावई जहाज मिळेल का? त्यावेळी ब्रह्मेंद्र स्वामींनी त्यांना सांगितलं की ह्या मंदिराची परत स्थापना करा, मग नंतर तुमचा जावई भेटून जाईल. त्यावेळी आदिलशहाचा विश्वास नव्हता, तेव्हा त्यांनी स्वामींना नजर कैदेत ठेवलं आणि बांधकाम चालू केलं आणि 7व्या दिवशी जहाज आणि जावई भेटले. ह्या मंदिराचे पहिले 2 घुमट आदिलशहाच्या बेगमनी बांधले आणि 3रा जंजिराच्या सिद्धीने बांधलाय. अतिशय उत्कृष्ट आणि प्रशस्त असं हे मंदिर आहे. खूप छान देखावा आहे, नक्की भेट द्या. त्यानंतर आम्ही डायरेक्ट रत्नागिरीच्या आरे वारे बीचला गेलो. खरं सांगायचं तर आरे बीच वेगळा आहे, वारे बीच वेगळा आहे, सगळ्यांचं खूप कन्फ्युजन होतं. आधी आम्ही आरे बीचला थांबलो, सनसेट बघितला, मस्त झिपलाईनचा आनंद घेतला आणि नंतर वारे बीचला गेलो. थोडा वेळ फिरलो, मस्त फोटो सेशन केलं आणि रत्नागिरी सिटीमध्ये आलो. नंतर आम्ही रात्री हॉटेल आमंत्रणला जेवण केलं.
खूप मस्त अशी टेस्ट होती आणि ॲम्बियन्स म्हणाल तर उत्तम. आणि नंतर रात्री रत्नागिरी सिटीमध्ये स्टे केला. आजचा ब्लॉग इथेच संपला. थँक्यू, बाय. उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही ऑल पॉइंट्स आणि विथ इन्फॉर्मेशन कव्हर करणार आहोत. नक्की बघा. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.